लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत जाऊन अभिजित पाटलांनी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि तोच पाठिंबा त्यांच्या विठ्ठल कारखान्याला पावला। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत करण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आणि या कारखान्याच्या 347 कोटी रुपयांच्या कर्जाची राज्य सरकारने थक हमी घेतली। पाहुयात युतीला दिलेला पाठिंबा विठ्ठलला पावला। राज्य सहकारी बँकेचं कर्ज थकल्यानं ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँकेनं पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती। कारखान्याची 3 गोदामं देखील सील केली होती, त्यामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता। अखेर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। भाजप सोबत गेल्यानंतर काही दिवसांतच राज्य सहकारी बँकेच्या कारवाईला स्थगिती मिळाली। लोकसभा निवडणुकीत अभिजित पाटलांनी भाजप सोबत जाऊन माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देताच त्या पाठिंब्याच्या सभेतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार फडणवीस यांनी तो शब्द पाळला आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसी कडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयांची थक हमी मंजूर करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं मंजुरी दिली। या मंजुरीमुळे आता विठ्ठल सहकारी कारखान्याला 347 कोटी रुपयांचं कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। या 347 कोटी रुपयांतून राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्जाचे हप्तेही फेडले जाऊ शकतात। त्यामुळे अभिजित पाटलांना मोठा दिलासा मिळालाय। एकूणच काय तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटील यांना महायुती सरकारकडून मिळालेलं पाठबळ पाहता विधानसभा निवडणुकीतही महायुतीकडून अभिजित पाटलांना संधी मिळणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।